नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 3 सप्टेंबर 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पडणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, बिहार राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही सुरू केली आहे. तर मंजुरी ही 29 ऑगस्ट 2025 रोजी देण्यात आली असून यामागचा उद्देश आहे राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला रोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे व प्रत्येक पात्र महिलेला पहिले 10,000 सुरुवातीला मिळतील आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर 6 महिन्यांनी केलेल्या मूल्यांकनानंतर 2 लाख रुपये अतिरिक्त मदत मिळेल. तर वयाची अट आहे 18 ते 60 वर्षे. प्रश्न दुसरा, राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 जाहीर करण्यात आला असून प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र राज्य हे राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 नुसार प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. तर राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 हा अहवाल प्रकाशित झालेला आहे 29 ऑगस्ट 2025 रोजी. तसेच उद्देश आहे या निर्देशांकानुसार राज्यामध्ये ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार करणे आणि राज्यामध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच शीर्ष कामगिरी करणारे राज्य आहेत. प्रथम महाराष्ट्र, द्वितीय आंध्र प्रदेश, तिसऱ्या क्रमांकावर आहे आसाम आणि चौथ्या क्रमांकावर आहे त्रिपुरा राज्य. प्रश्न तिसरा, 2025 बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा या राज्यामध्ये 2025 बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन हे होणार आहे. तर या स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले असून या खेळामध्ये 206 खेळाडू हे सहभागी होणार आहेत. तर बक्षीस रक्कम आहे $2 दशलक्ष. तर फिडेचे अध्यक्ष आहेत अकोर्डी द्विकोर्चवित. यापूर्वी ही स्पर्धा 2 वेळा आपल्या भारत देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. तर 2000 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तर विजेता होते विश्वनाथ आनंद आणि दुसरी स्पर्धा 2002 मध्ये हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि विजेता होते विश्वनाथ आनंद व तिसरी स्पर्धा ही गोवा या राज्यात आयोजित करण्यात आली आहे. प्रश्न चौथा, रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2025 कोणत्या भारतीय संस्थेला मिळालेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, एज्युकेट गर्ल्स या संस्थेला रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2025 हा मिळालेला आहे. तर एज्युकेट गर्ल्स या संस्थेबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली या संस्थेची 2007 मध्ये. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. संस्थापक आहेत सफीना हुसेन. तर हा सन्मान मिळणारी ही पहिली भारतीय संस्था आहे. तर भारतातील 4 राज्य आणि 30,000 प्लस गावात ही संस्था काम करते. तर राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील 50 शाळांमध्ये प्रारंभिक चाचणी प्रकल्प राबविला आहे. तर या संस्थेचे उद्दिष्ट आहे 2035 पर्यंत एकत्रितपणे 1 कोटी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारणे. रॅमन मॅग्सेस पुरस्काराबद्दल माहिती पाहू. तर हा पुरस्कार आशियातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो व या पुरस्काराची सुरुवात ही 1957 पासून झाली असून रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि फिलिपाईन्स सरकारच्या सहमतीने हा पुरस्काराची सुरुवात झाली आहे. तर पहिल्या पुरस्कारामध्ये चियांग मोनालिन यांना देण्यात आला आहे. तसेच या पुरस्काराची घोषणा दरवर्षी 31 ऑगस्ट फिलिपिन्स 7व्या राष्ट्राध्यक्षांच्या जयंतीनिमित्त या पुरस्काराची घोषणा होते. तर आतापर्यंत हा पुरस्कार 353 उत्कृष्ट व्यक्ती आणि संस्थांना प्रदान करण्यात आला आहे. तर रॅमन मॅग्सेस पुरस्कारात पदक आणि प्रमाणपत्र दिले जाते. प्रश्न पाचवा, 25वी शांघाय सहकार्य संघटना परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे ऑप्शन बी, चीन या देशामध्ये 25वी शांघाय सहकार्य संघटना परिषद ही आयोजित करण्यात आली होती. तर ही स्पर्धा टियानजिन
चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तसेच या स्पर्धेची किंवा या परिषदेची आयोजित तारीख आहे 1 ऑगस्ट. तर सदस्य देश आहेत भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, उझबेक, किर्गिस्तान, तजिकिस्तान, इराण आणि बेलारुस हे सदस्य देश आहेत. तर या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे दहशतवाद, वेगळेपणा व अतिरेकी विरुद्ध सहकार्य, आर्थिक सांस्कृतिक सहकार्य. प्रश्न 6वा, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, बरजीत पुनानी यांची ही नियुक्ती झाली आहे. तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया ची स्थापना झालेली आहे 5 सप्टेंबर 2008 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत बरजीत पुनानी. तर मुख्य उद्दिष्ट आहे अन्नावरील लेखांसाठी विज्ञान आधारित मानके निश्चित करणे, अन्नाचे उत्पादन, साठवणूक, वितरण, आयात आणि विक्री यांचे नियमन करणे, तसेच अन्नाची सुरक्षितता सुलभ करणे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर इतर नियुक्त्या पाहू. राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणचे अध्यक्ष आहेत नितीन गुप्ता. संसद टीव्हीचे CEO आहेत उत्पल कुमार. SSB चे नवीन महानिदेशक आहेत संजय सिंघल. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे नवे संचालक आहेत डॉ. ए. राजराजन. ICC चे CEO आहेत संजोग गुप्ता. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची पहिली महिला MD आणि CEO आहे प्रिया नायर. तसेच फसाई म्हणजेच फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन CEO आहेत बरजीत पुनानी. प्रश्न 7वा, अलीकडेच ऑपरेशन संस्कार कोणत्या राज्यात राबवण्यात आले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, राजस्थान या राज्यामध्ये ऑपरेशन संस्कार हे राबवण्यात आले आहे. तर राजस्थानातील डुंगरपूर जिल्ह्यात बाईकवर गँगच्या गुंडगिरीला संपवण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन संस्कार हे सुरू केले आहे. राजस्थान राज्याबद्दल माहिती पाहू. राजस्थानची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. तसेच राज्यसभा सीट आहेत 10, लोकसभा सीट आहेत 25, तसेच विधानसभा सीट आहेत 200. प्रश्न 8वा, भारतातील कोणत्या निमलष्करी दलाने पहिले महिला कमांडो युनिट सुरू केले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, CISF या निमलष्करी दलाने पहिले महिला कमांडो युनिट हे सुरू केले आहे. तर CISF बद्दल माहिती पाहू. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल. स्थापना झालेली आहे 10 मार्च 1969. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. महासंचालक आहेत राजविंदर सिंग भट्टी. प्रश्न 9वा, दरवर्षी नुआखाई सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन सी, ओडिशा या राज्यामध्ये दरवर्षी नुआखाई सण हा प्रामुख्याने साजरा केला जातो. तर नुआखाई हा भारतातील पश्चिम ओडिशातील लोक प्रामुख्याने साजरा करतात असा कृषी सण आहे. तर नुआखाई हा हंगामातील नवीन भाताचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो. तर ओडिशा या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती. राज्यसभा सीट आहेत 10, लोकसभा सीट आहेत 21, तसेच विधानसभा सीट आहेत 147. प्रश्न 10वा, आसियान भारत युवा शिखर परिषदेची 5वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, गोवा या ठिकाणी आसियान भारत युवा शिखर परिषदेची 5वी आवृत्ती आयोजित केली जात आहे. तर या आवृत्तीची 2025 ची थीम आहे युवकांना जोडणे, आपले भविष्य घडविणे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने इंडिया फाउंडेशन आणि आसियान फाउंडेशनच्या सहकार्याने
आणि गोवा राज्य सरकारच्या सहकार्याने आसियान भारत युवा शिखर परिषदेचे 5वे संस्करण आयोजित केले आहे.